श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पद पदार्थ संपन्नता व्यर्थ टवाळी का संगता हरिनामी नित्य अनुसरता हे सार सर्वार्थी। हरिनाम सर्वपंथी पहावे हे नलगे अर्थी। जे अनुसरले ते कृतार्थी भवपंथा मुकले। कुळ तरले तयांचे जिही स्मरण केले नामाचे। भय नाही त्या यमाचे सर्व ग्रंथी बोलिले। न लगे धन न लगे मोल न लगती कष्ट बहुसाल। कीर्तन करिता काळ वेळ नाही नाही सर्वथा। हरी सर्व काळ अविकळ स्मरे तो योगिया धन्य केवळ। त्याचेनी दर्शन सर्व काळ सुफळ संसार होतसे। ज्ञानदेव जप केला मन मुरडोनी हरी ध्याईला। तेने सर्वांगी निवाला हरीच झाला निजांगे। हरिनाम सर्वपंथी पहावे न लगे हे आरती। जे अनुसरले ते कृतार्थी भवपंथा मुकले। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये भगवान सिद्धेश्वरांच्या सन्मुख श्री ज्ञानेश्वर महाराजांची गाथा आणि तदंतर्गत नामसंकीर्तन महात्म्य आणि त्या नामसंकीर्तन महात्म्यातील पद पदार्थ संपन्नता या अभंगाला चिंतन करण्यापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीशी अनन्य भावाने नतमस्तक होऊन त्यांची कृपा प्राप्त होण्यासाठी विनम्र भावाने प्रार्थना करून या मंत्रमय शब्दांना प्रारंभ करूया। प्रवृत्ती निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष। माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण झाले आहेत। घरबसल्या प्रत्येक मराठी भाषिकाला मराठीचा अभिजात कवी तत्वज्ञ संत योगी
आणि एक महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांचं हे वाङ्मय प्रत्येक जीवाला स्वकल्याणासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन ठरेल आणि ते ठरावं यासाठी हा उपक्रम आहे. आजचा अभंग आहे पदपदार्थ संपन्नता, व्यर्थ टवाळी का संगता, हरिनामी नित्य अनुसरता, हे सार सर्वार्थी. हा जो अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांना कोणत्या भावातून स्फुरला, त्या समयी कोणती मनोभूमिका माऊलींची असेल हे माहिती नाही, पण अभंगाचं चिंतन केलं की त्या भूमिकेकडे आपल्याला जाता येईल. नाम हे सार आहे. आलोड्य सर्व शास्त्रांनी विचार्यच पुनः पुनः, सगळ्या शास्त्रांचं आलोढन केलं, पुन्हा पुन्हा विचार केला. इदमेकं सुनिष्पन्नम, आणि त्यातून ही एक गोष्ट निष्पन्न झाली आणि ती म्हणजे ध्येयो नारायण सदा. त्या परमात्म्याचं चिंतन करणं, त्या परमात्म्याचं ध्यान करणं, त्या परमात्म्याचं भजन करणं, हे 4 वेदाचं, 6 शास्त्राचं आणि 18 पुराणांचं सार आहे. हेच तर ते परमात्म्याचं गान करतात. चहुवेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हर्षी गाती. असं हे जर नाम सार आहे तर मग ह्या नामाचा अनुभव अनेक भगवत भक्तांनी घेतला आहे. त्याची सुलभता सर्व शास्त्रांनी सांगितली आहे. त्याची निर्दोषता सर्व विदित आहे. मग असं जे नाम हे ज्या परमात्म्याचं आहे, ते परमात्म्याचं नाम जर घेतलं तर तो नामी परमात्मा त्या नामाच्यामुळे भक्ताच्या विषयी एक मृदुता धारण करतो, एक कोमलता येते आणि ते नाम भगवंताला भक्ताच्या हृदयामध्ये आणतं. नमयती नामयती वा भगवंतम, ते नाम भगवंताला भक्ताच्या हृदयामध्ये आणतं. आणि नाम घेता घेता नमयती भक्तम, भक्ताचा अहंकारही नाहीसा होतो आणि तो भगवंताशी एकरूप होतो. म्हणजे नाम हे भक्ताचा अहंकार नाहीसं करणारं आहे आणि नाम हे भगवंताला भक्ताच्या हृदयामध्ये नेणारं आहे. नामा सरिसाची हरी, अर्घे हृदय माझारी, तेने धाके अभ्यंतरी, हो लागे पुरी हृदय शुद्धी. अर्थात
नामाबरोबरच तो नामी हृदयामध्ये प्रवेश करतो, तेव्हा संपूर्ण प्रपंच वासना ह्या निघून जातात. तो अहंकार निघून जातो. चित्त संसाराचं चिंतन करण्याचं विसरून जातं. मन अंतर्मुख होतं. नामचिंतनाचा अनुसंधान ठेवलं की संकल्प विकल्प विरहित ते मन होतं. बुद्धीतही त्या परमात्म्याच्या संबंधाचा निश्चय व्हायला लागतो आणि त्या हरिनामाच्या विषयी असणारी प्रीती हृदयामध्ये वृद्धिंगत होत जाते आणि शुष्क काष्ट फोडणारा तो भ्रमर, पण तो मृदू त्या कोवळ्या पाकळीमध्ये सापडतो. तसा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम संपन्न असणारा परमात्मा त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. फक्त त्या परमात्म्याचं नामचिंतन आवडीने घेतलं पाहिजे. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा, असं ते नामचिंतन साधकाच्याकडनं झालं पाहिजे. मग त्याकरता त्याला फार काही करावं लागत नाही. ठाईचं भैसुणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हे जर आत्मअनुभवी संतांनी सांगितलं असेल तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून निर्दोष असणारं हे नामचिंतन साधकाने घ्यावं. हा एक अलिखित स्वरूपाचा नियम आहे. पण कोणी शास्त्र अध्ययन केलेला, पदाचं चिंतन करणारा असा कोणी असेल आणि तो फक्त पदाचंच चिंतन करत असेल, पण त्या पदातून निष्पन्न झालेलं जे भगवन नाम आहे, आलोड्य सर्व शास्त्राणी विचार्यच पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा, असं सर्व शास्त्राचं सार असणारं जे नाम आहे ते जर भगवत भक्तांनी सांगितलं हे घ्या, तर त्याचं नामचिंतन करावं. त्याबद्दल चिकित्सा करू नये जास्त. त्याला एक साजेसं उदाहरण असं आहे, जर आपलं पोट दुखत असेल आणि डॉक्टरने गोळी दिली की एवढी गोळी घ्या तुमचं पोट बरं होईल, दुखणं बंद होईल, मग आपण असं म्हणत नाही की ही गोळी कोणत्या कंपनीची आहे, यामध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत, ही निर्माण कशा पद्धतीने केली आहेत, याची प्रक्रिया काय आहे. डॉक्टर म्हणेल मी त्यातला तज्ज्ञ आहे ना, मी सांगतो ही गोळी घ्या. पण नाही म्हटले मला सगळं समजून घ्यायचं आहे, मग डॉक्टर म्हणेल म्हणा माझ्यासारखं तुम्ही डॉक्टर व्हा, मग जा पुन्हा MBBS करा, MD करा, MS करा, मग तुम्हाला कळेल. पण तोपर्यंत तुम्ही आत्ताच 60 वर्षाचे आहात तर तुम्हाला ॲडमिशन पण भेटणार नाही. मग अशा वेळेस डॉक्टर सांगतात ते सत्य आहे असं समजून ते घ्यायला काय हरकत आहे. तसं साधू संतांनी नाम हे सगळ्या शास्त्राचं सार आहे असं सांगितलं असताना
मग त्याच्याबद्दल चिकित्सा करण्याची काय गरज आहे? म्हणून श्रद्धावान व्यक्ती नाम श्रद्धेने घेतो, पण काही बुद्धिवान असेल ते फक्त चिकित्सा करत राहतात. यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पद पदार्थ संपन्नता व्यर्थ टवाळी का सांगता. पद पदार्थ संपन्नता, शास्त्राचं चिंतन करणारे जे मंडळी आहेत, मग ते उपनिषदाचं चिंतन असेल, ब्रह्मसूत्राचं असेल, गीतेच्या श्लोकांचं चिंतन असेल, ते गुरूंच्या माध्यमातून समजून घेताना शास्त्र हे पांगत समजून घ्यायचं असतं. त्यातली प्रत्येक पंक्ती, प्रत्येक ओळ ही समजून घेऊन मग त्याचं अध्ययन करायचं असतं. पण भक्तिशास्त्रामध्ये तुम्हाला भगवंताचं नाम हे सारच सांगितलं आहे. मग त्याची पुन्हा इतर शास्त्राची जशी तुम्ही पदपदार्थाची व्युत्पत्ती तुम्ही सांगत असतात, तशी तुम्हाला आता नामचिंतनाची सांगण्याची काय गरज आहे? पद आणि पदार्थ संस्कृतमध्ये नाम आणि धातू असतात. त्या नामांनाही आणि धातूंनाही एक विशिष्ट प्रत्यय लावला की मग पद तयार होतं. जसं की सुबंतम तु तिगंतम पदसंज्ञ स्यात् सुप्तिंगंतम पदम. सुबंतम तिगंतम पदसंज्ञम स्यात्. सुप आणि तिंग प्रत्यय, नामांना सुप प्रत्यय लागतो आणि धातूंना तिंग प्रत्यय लागतो आणि मग त्यांना पुढे पद तयार होतं. जसं राम हा शब्द आहे आणि मग त्याला प्रत्यय लागून रामः पद तयार होतं. गच्छ धातू आहे, गच्छ अधिक ती बरोबर गच्छती, मग हे असं पद तयार होतं. मग असं पद तयार झाल्यानंतर त्या पदाच्या मध्ये अर्थ असतो. जसं की गच्छती असं म्हटल्याबरोबर हे पद झालं आणि त्यातून अर्थ निर्माण झाला जाणे. आगच्छती म्हणजे येणे, म्हणजे पद आणि त्या पदाच्या मध्ये असणारा अर्थ हे समजून घेण्यासाठी कधीकधी समास करावा लागतो आणि त्या समासामध्ये आपल्याला अभिप्रेत असणारा अर्थ अभिव्यक्त करता येतो. मग त्या पदांचे कधीकधी विग्रह करावा लागतो, अन्वय करावा लागतो, संधिविच्छेद करावे लागतात आणि मग त्यातून तो अर्थ आपल्याला ध्यानी येतो. म्हणजे ही एक प्रकारची सारखी प्रक्रिया प्रयत्नाची असते. ज्ञानेश्वर महाराज या नामसंकीर्तन महात्म्याचं प्रगटीकरण करत असताना जर भगवंताने सांगितलं, साधू संतांनी सांगितलं की करा विठ्ठल स्मरण, भगवंताचं स्मरण करा, मग भगवंताचं स्मरण करा सांगितलं असेल, कर जोडोने विनवित तुम्हा नका गुंतू विषयी श्रमा, नका गुंतू विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना, राम राम स्मरा आधी. तुम्ही त्या भगवंताचं नामचिंतन करा. मग कोणी असं म्हटलं, राम म्हणजे काय? राम हा जे शब्द आहे, हे नाम आहे, याची व्युत्पत्ती कशी झाली आहे? ह्यामध्ये समासाने कोणता अर्थ तयार होतो आणि राम शब्दाचे किती अर्थ तयार होतात? याप्रमाणे त्या पदपदार्थाची संधी विच्छेद आणि समासाच्या माध्यमातून तुम्ही व्युत्पत्ती सांगू लागलेत आणि राम शब्दाचे 100 अर्थ तुम्ही तयार केलेत. पण ते राम शब्द जर तुम्ही कधी मुखाने म्हटलाच नसेल, तो राम शब्द म्हणण्यासाठी तुम्ही कधी प्रवृत्त झालाच नसेल,
त्या राम शब्दाच्या उच्चारणाची प्रीती तुमच्या अंतःकरणातून कधी अभिव्यक्ती झालीच नसेल आणि त्या रामपदाचं पदपदाचं विच्छेदन तुम्ही, विश्लेषण तुम्ही, व्युत्पत्ती तुम्ही 100 नाही 1000 पद्धतीने केली असेल, तर ही सगळी पद्धती रामनाम न घेता त्या रामनामाच्या पदाचं केलेलं विच्छेदन म्हणजे एक प्रकारची ती खटपटच आहे ना, ती एक प्रकारची टवाळीच आहे ना, ते एक प्रकारचा उपहासच आहे की नाही. म्हणून पदपदार्थ संपन्नता, व्यर्थ टवाळी का सांगता? का तुम्ही एवढं राम एक पद घेतलं आणि त्या पदाचे वेगवेगळे संधी केली, मग तुम्ही समास केला आणि त्या समासानुसार तुम्ही अर्थ केला. रमन्ते योगिनः यस्मिन् स रामः असं तुम्ही सांगायला लागलात. पण त्या विश्लेषण करण्यापेक्षा ते राम सतत देवाचं नाम मुखामध्ये घेतलं आहे का तुम्ही? आणि जर घेतलं नसेल तर त्या पदपदार्थाचं विश्लेषण करणं म्हणजे ही व्यर्थ टवाळी आहे. मग तुम्ही का सांगता त्या पदपदाचा अर्थ? व्यर्थ टवाळी का सांगता? टवाळी शब्दाचा अर्थ ही खटपट, प्रयत्न. ही एवढी मोठी खटपट व्यर्थ का करता? का हे परिश्रम करता? कारण म्हटले हरिनामी नित्य अनुसरता. जर या हरिनामाचं तुम्ही नित्य अनुसरण केलं तर हे नाम सार आहे. आणि हे नाम नुसतं सार नाही, सर्वार्थी आहे. सर्व शास्त्रांचा अर्थ, सर्व शास्त्रांचं सार हे जर नाम आहे आणि त्याची पुन्हा आता संधी करण्याची गरज नाही, ते तुम्ही नाम कसंही घ्या, हास्यास्पदाने घ्या, गंभीरतेने घ्या, आनंदाने घ्या, स्तोभम निरर्थक अर्थाने घ्या, कशाही भूमिकेतनं गेलं तर ते नाम सर्वसमर्थ आहे. जसं जमिनीमध्ये बी टाकल्यानंतर ते उभं पडतं का आडवं पडतं की कोणत्या दिशेने ते पडतं हे महत्त्वाचं नाही, जमिनीमध्ये पडलं की अंकुर उत्पन्न होणार. तसं नाम हे जर सगळ्या शास्त्रांचं सार आहे, मग त्या नामाची व्युत्पत्ती करून विश्लेषण करण्याच्यासाठी वेळ वाया घालवता आणि ते नामचिंतन जर तुम्ही अनुसरत नसाल तर ती टवाळी आहे, ती एक प्रकारची टिंगल केल्यासारखं आहे. आणि म्हणून त्याचं अनुसरण करा, ते प्रत्यक्ष नामचिंतन हृदयामध्ये येऊ द्या. कारण हे सार सर्वार्थी, सर्व शास्त्रांचं सार हे आहे. नुसतं सर्व शास्त्रांचंच नाही तर सर्व पंथांचं पण आहे. हरिनाम सर्व पंथी पहावे न लगे अर्थी, जे अनुसरले ते कृतार्थी भवपंथा मुकले. शब्द माधुर्य कसं तयार झालं आहे पहा. पंथी, अर्थी, कृतार्थी हे शब्दांच्या मधून निर्माण होणारा एक प्रकारचा मधुरता आहे. ही शब्दांची मधुरता ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये आपल्याला पदोपदी अनुभवायला येते. त्यातले या दुसऱ्या चरणाचं पहिलं पद वाक्य आहे हरिनाम सर्वपंथी. या हरीचं नाव, भगवंताचं नाम हे सर्व पंथांच्यामध्ये अनुसरलेलं आहे आणि सर्व पंथांच्यामध्ये हे नाम महत्त्वाचं आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या अर्थाचा विचार न करता त्या नामाचा जर जप केला, त्याचं अनुसरण केलं तर या भवसागरातून त्या साधकाला पलीकडे जाता येतं. हरिनाम सर्वपंथी वैदिक सनातन संस्कृतीच्या मध्ये
आणि त्यातही पुराण पद्धतीचा विचार जर केला तर सर्व पंथ असं म्हणताना प्रमुख 5 संप्रदाय मानले जातात. त्याला पंचायतन असंही म्हणतात. त्यामध्ये काही शिव परमात्मा प्रमुख मानून त्याची उपासना करण्याची पद्धत आहे. भगवान विष्णू ही प्रमुख देवता म्हणून त्याची उपासना करणारे आहेत. देवीची प्रमुख देवता म्हणून उपासना करणारे आहेत. गणपतीची प्रमुख देवता ही आहे म्हणून त्याची उपासना करणारे आहेत. आणि सूर्य ही प्रमुख देवता म्हणून त्याची उपासना करणारे आहेत. मग पहिल्यांदा आपण गणपती घेऊया. गणपती अथर्व शीर्षामध्ये ओम गं गणपतये नमः. त्या गणपतीचं श्रुतीनुसार खूप मोठं वर्णन केलं आहे. तो वाङ्मयस्त्वं चिन्मयः. म्हणून गणपती जो देवता आहे त्याचे जे भक्त आहे ते गाणपत्य. गणपतीचे भक्त ते गाणपत्य आहेत, त्या संप्रदायातले आहेत. पण त्या संप्रदायामध्ये सुद्धा ओम गं गणपतये नमः तिथे सुद्धा त्या गणपतीची नामसाधना सांगितली आहे. त्याप्रमाणे भगवान शंकर त्याचे जे भक्त आहे त्या भक्तांना शिवाची उपासना करताना शिव उपासक आहेत त्यांना शैव म्हणतात. आणि त्या शैवांच्यामध्ये सुद्धा भगवान शंकरांचे अनेक नामं आहेत. त्याला शिवसहस्रनाम असं म्हणतात. त्या शिवसहस्रनामामध्ये सुद्धा भगवंताचे वेगवेगळ्या त्या नामाचे अर्थ सांगितले जातात. पुष्पदंताचार्यांनी भगवान शंकराची खूप मोठी स्तुती केली आहे. आणि त्या स्तुतीमध्ये असं म्हटलं आहे की ही स्तुती करता करता समुद्राचा कागद केला, समुद्राची शाही केली, देवदुर्लभ असणारा कल्पवृक्षाची लेखणी केली आणि त्या भगवंताचं नाममाहात्म्य लिहिण्याकरता प्रत्यक्ष सरस्वतीला बसवलं तरी देखील भगवंताच्या नामाचा महिमा कळणार नाही. लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारन्न याती. तरी त्या महिमा कळणार नाही परमात्म्याच्या नामाचा. अर्थात हा नाम महिमा शैव संप्रदायाच्या मध्ये सुद्धा आहे. आता आपण ज्या संप्रदायामध्ये चिंतन करत आहोत तो वैष्णव आहे. विष्णूचे भक्त ते आहे विष्णू भक्त. त्यांचा संप्रदाय हा वैष्णव आहे. वैष्णव संप्रदायामध्ये सुद्धा विष्णूचे अनेक नामं आहेत. विष्णू सहस्रनामामध्ये भीष्माचार्यांनी सांगितले. त्यापैकी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ इथे सुद्धा नामाला महत्त्व दिलं आहे. मग आता देवी प्रमुख देवता म्हणून त्या देवीची उपासना जे करतात जे भक्त त्या देवीच्या भक्तांना शाक्त सांप्रदायिक म्हणतात. आणि त्या शाक्त संप्रदायाच्या मध्ये सुद्धा या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अर्थात हे शाक्त संप्रदायाच्या मध्ये सुद्धा नाममाहात्म्य आहे. आता राहिल्यापैकी राहिली शेवटची देवता म्हणजे सूर्य. त्यांना सौर असं म्हणतात. आणि तिथेही सुद्धा एकच सूर्य जो आहे एकच सूर्य प्राजापत्य युहरश्मीन एकर्षी असा असणारा जो सूर्य आहे त्या सूर्याची सुद्धा प्रार्थना केली आहे.
आणि मग वैदिक सनातन संस्कृतीचे जे वेगवेगळे पंथ आहेत त्या पंथाच्या मध्ये सुद्धा हरिनाम हे सार रूपाने सांगितलं आहे. हरिनाम सर्वपंथी इथपर्यंतचा हा मुख्य भाग आहे. आता आधुनिक जे वेगवेगळे संप्रदाय आहेत त्या संप्रदायांच्या मध्ये सुद्धा नाम आहेतच. त्या सांप्रदायिकांचे नावं घेऊन त्यांची कोणती नामसाधना आहे हा विस्तार तूर्त इथं करण्याची गरज नाही. पण आपल्याला वैदिक सनातन संस्कृतीचेच जे वेगवेगळे पंथ आहेत त्या पंथांच्यामध्ये सुद्धा नामसाधना आहे एवढंच बघायचं आहे. हरिनाम सर्वपंथी पहावे न लगे ये अर्थी. आणि म्हणून हे अर्थी पहावे न लगे ह्या संबंधाने जास्त विचार करण्याची काही आवश्यकता नाही. मग काय, जे अनुसरले ते कृतार्थी. जे कोणी ह्या नामचिंतनाचं धारा अखंड तैलवत या नियमाप्रमाणे नामचिंतन ज्यांनी केलं म्हणजे जे नामाला अनुसरले ते कृतार्थी, ते कृतकृत्य झाले, भगवंताची प्राप्ती झाली. त्या नामाने त्यांना त्रिपुटीच्या अतीत असणारी भावावस्था प्राप्त करून दिली. आणि म्हणून जे अनुसरले ते कृतार्थी झाले. आणि जे कृतार्थी झाले ते भवपंथा मुकले. भव जन्म मृत्यूची ही सारखी जी एरझार आहे ती एरझार मुकले, ते समाप्त झाले. म्हणून गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. अर्थात हे भगवंताचं नाम जे आहे हे नाम सर्व पंथांच्या मध्ये आहे. आणि कसं कसं आहे याचा शोध घेण्याची काही गरज नाही म्हटले. जे कोणी ह्या नामाला अनुसरले ते कृतार्थ झाले, ते भवपंथा मुकले. म्हणून असं हरिनाम मुखाने घ्यावं, त्याची चिकित्सा करू नये. पण इतिहास जर पाहिला तर जे कोणी भक्त भगवंताची नाम साधना करतात त्यांच्याबद्दल माऊली म्हणतात, कुळ तरले तयांचे जीही स्मरण केले नामाचे, भय नाही त्या यमाचे सर्व ग्रंथी बोली येले. सर्व ग्रंथी बोली येले. मग रामायण असेल, महाभारत असेल, व्यासांची ही 18 पुराणे असतील, संत वाङ्मये अभंग गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल, जेवढे काही जीवाच्या अंतःकरणातील चितजड ग्रंथीचं विच्छेदन करणारे ग्रंथ असतील ते सगळे ग्रंथ असे जे चितजड ग्रंथीचं विच्छेदन करणारे शास्त्र आहेत त्यांना ग्रंथ असं म्हणतात. आणि त्या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये ही एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे, बोलली गेली आहे. म्हणून सर्व ग्रंथी बोली येले. सर्व ग्रंथांच्या मध्ये बोललं गेलं काय, जीही नामाचे स्मरण केले, ज्यांनी कोणी या भगवंताच्या नामाचं स्मरण केलं आहे, नामचिंतन केलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी घडल्या. तयाचे कुळ तरले आणि त्या भय नाही यमाचे. त्या यमाचे भय नाही आणि तयाचे कुळ तरले.
जीही नामाचे स्मरण केले. ज्यांनी नामाचं स्मरण केलं त्यांचे दोन्ही पक्षपायी उद्धरती. मनुष्याचं शरीर हे मातृबीज आणि पितृबीज यांच्या संयुक्त पद्धतीने बनला आहे. म्हणून नामचिंतनाचा प्रभाव हा मातृपक्ष आणि पितृपक्ष या दोन्हींनाही होतो. 42 कुळांचा उद्धार होतो. एवढा मोठा हा नाममहिमा आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपेन्नीला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजनर होऊनी ठेले. आणि म्हणून त्या नामधारकांच्या बद्दल माऊली एके ठिकाणी लिहितात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ते पूर्वजांना सगळा मार्ग हा सोपा झाला म्हणून तयाचे कुळ तरले. पुढचं आहे भय नाही यमाचे. त्या यमाचे भय नाही. नामधारकाला यमाचं भय नाही. ही गोष्ट प्रत्यक्ष यमाने सांगितली आहे. श्रीमद भागवतामध्ये यम आणि त्यांच्या दूतांच्यामध्ये जो संवाद झाला आहे त्या संवादामध्ये ही एक गोष्ट आली आहे. यमदूत आजाळ मेळ्याला जेव्हा घेण्याकरता येतात तेव्हा विष्णुदूतही तेथे हजर असतात. विष्णुदूताने सांगितलं की तुम्ही याला नेऊ शकत नाही, नारायण नामाचं उच्चारण केलं आहे त्यामुळे आम्ही यांना घेऊन जाणार. आणि मग त्याला वैकुंठ लोकामध्ये घेऊन गेले. पुढचा इतिहास वेगळा आहे. मग त्या दूतांनी प्रश्न विचारला यमराजांना, जो धर्मराज आहेत, की असं ह्या जगात दुसरं कोण श्रेष्ठ आहे की जे प्रत्यक्ष आम्हाला तिथे येऊन प्रतिबंध करून त्या जीवाला घेऊन गेले. मग तुमच्या अधिकारापेक्षा एक मोठा अधिकार क्षेत्र आहे का? तेव्हा यमराजाने सांगितलं, जेथे होय कथा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. ज्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन होत आहे, भक्त हा नतमस्तक होतोय भगवंताच्या चरणारविंदी, अशा प्रसंगी मृत्यूसमयी जर त्याने भगवंताचं चिंतन करत असेल तो आपल्या अधिकारामध्ये येत नाही. आणि हे नामाचं रहस्य आहे. हे भागवत धर्माचं रहस्य आहे. आणि भागवत धर्माचं रहस्य जाणणारे या पृथ्वी तलावरती आम्ही 12 जण आहोत. त्यापैकी पहिले आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला भगवंतांनी उपदेश केला म्हणून या भागवत धर्माचं रहस्य ब्रह्मदेव जाणतात, देवर्षी नारद जाणतात, भगवान शंकर जाणतात, सनतकुमार जे 4 आहेत ते जाणतात, कपिल देव आहे कपिलजी सांख्यशास्त्राचे करते ते नामाचं महत्त्व जाणतात, स्वयंभू मनु आहेत ते नामाचं महत्त्व जाणतात, भक्त प्रल्हादजी नामाचं महत्त्व जाणतात, जनक जे आहेत, पितामह भीष्म ज्यांनी विष्णू सहस्रनाम महिमा गायला आहे ते भीष्माचार्य नामाचं महत्त्व जाणतात, शुकाचार्य सुखदेवजी महाराज नामाचं महत्त्व जाणतात. असे नामाचं महत्त्व जाणणारे 11 जण सांगून त्या यमराजांनी यमदूतांना सांगितलं
मी सुद्धा नामाचं महत्त्व जाणतो. आम्ही हे 12 जण आहोत. स्वयंभूर नारद शंभू, कुमारो कपिलो मनुः, प्रल्हादो जनको भीष्म, बलिर वया सिकीर वयम, द्वाशेतैर्विजानीमो धर्मं भागवतं भटाः. द्वाशेतैः विजानीमो धर्मं भागवतो भटाः. आणि म्हणून गुह्यम विशुद्धम दुर्बोधम यम ज्ञात्वा मृतमश्नुते. जे कोणी या भागवत धर्माचं स्वरूप जाणतात ते अमृत तत्वाला प्राप्त होतात. आणि म्हणून भय नाही त्या यमाचे सर्व ग्रंथी बोलिले. सर्व ग्रंथाच्या मध्ये नामधारकाला भय नाही असं सांगितलं आहे. आणि हा प्रत्यक्ष यमराज आणि त्यांच्या दूतांचा संवाद आपण अनुभवला. त्यातून हेच निष्पन्न होतं की त्याला काळाची भीती वाटत नाही, कारण कालसुद्धा भगवंताची एक विभूती आहे आणि मृत्यूसुद्धा ही भगवंताची विभूती आहे. मृत्यू सर्व हरश्चाहम ह्याप्रमाणे भय नाही त्या यमाचे सर्व ग्रंथी बोलिले. ही एक गोष्ट सांगितली. त्या नामाच्या बद्दल आणखी एक वेगळं वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. न लगे धन न लगे मोल, न लगे लागती कष्ट बहुसाल, कीर्तन करिता काळ वेळ नाही नाही सर्वथा. यामध्ये पहिली गोष्ट सांगितली, हे नामचिंतन करण्यासाठी, भगवंताचं नाम घेण्यासाठी न लगे धन. खूप श्रीमंत मनुष्यच फक्त भगवंताचं नाम घेऊ शकतो, इतरांना घेता येत नाही असं नाही. म्हणून इथे धनाचा निकष नाही. न लगे धन न लगे मोल. जर नाम घ्यायचं असेल तर काही मोल द्यावं लागतं, काही मूल्य चुकावं लागतं, असं पण काही नाही आहे. एखादी वस्तू घेताना त्याची किंमत द्यावी लागते. तसं भगवंताचं नामचिंतन करताना काही मूल्य द्यावं लागतं असं नाही. म्हणून न लगे धन न लगे मोल, न लगती कष्ट बहुसाल. बाकी साधनांच्या मध्ये खूप कष्ट करावे लागतात. नर्मदेची तीर्थयात्रा पायी करणाऱ्या त्या यात्रींना विचारा, कोणी 25-25 किलोमीटर चालतं तर कोणी 40-40 किलोमीटर चालतं. त्यांच्या पायाला फोड आलेले असतात, त्यांचे गुडघे दुखतात, काही ते मध्येच सोडतात, इतके कष्ट होतात. पण भगवंताच्या नामाच्या बद्दल न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोणे करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हणून बहुसाल कष्ट न लगती. खूप कष्ट करावे लागत नाही, किंबहुना कष्टच करावे लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून न लगे धन न लगे मोल न लगे बहुसाल कष्ट लगती. धन न लगती, मोल न लगती, बहुसाल कष्ट न लगती. आणि चौथा एक नामवैशिष्ट्याचा भाग म्हणून सांगितला, कीर्तन करिता काळ वेळ नाही नाही सर्वथा. सर्वथा नाही, कोणत्याही काळात कोणत्याही वेळेत कितीही आणि केव्हाही करता येतं. पण हे कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. आपण जे वारकरी संप्रदायाच्या मध्ये कीर्तन करतो ते मात्र 2 तासाचं असतं. पण वैयक्तिक नामचिंतन नामसंकीर्तन करायचं असेल तर ते नामसंकीर्तन तुम्ही कधीही करू शकतात, केव्हाही करू शकतात, कुठेही करू शकतात आणि कितीही करू शकतात. न लगे अंघोळी तोंड धुवावे
अशी ही स्थिती आहे. तुम्ही झोपत असताना, झोपेतून उठताना, झोपी जाई जाताना हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करिता हरी बोला. त्यासाठी कोणतीच मर्यादा नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. एवढं त्या नामाचं महत्त्व आहे. हरी सर्व काळ अविकळ, स्मरे तो योगिया धन्य केवळ. त्याचेनी दर्शने सर्व काळ, सुपळ संसार होतसे. 5वं चरण आहे. हरी सर्व काळ अविकाळ. हरी हे भगवंताचं जे नाम आहे, कृष्ण, विठ्ठल, गोविंद, हे भगवंताचे जे नामं आहेत, हे नामं अव्यंग आहेत, अविकळ आहेत. त्यामुळे कोणत्याही दोष नाही, निर्दोष आहे. तर या भगवंताचं नामही अव्यंग आहे आणि भगवंताचं स्वरूपही अव्यंग आहे. तरी झडझडोनी वहिला निग, ए भक्तीचे वाटे लाग, ते पावेसी अव्यंग निजधाम माझे. अविकळ म्हणजे अव्यंग. आणि हे अव्यंग कसं आहे म्हटले? सर्व काळ हरी अविकळ. सर्व ही काळामध्ये, कोणत्याही काळामध्ये परमात्म्याचं नामचिंतन केलं असताना कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. कोणत्याही स्थितीमध्ये नामचिंतन करा, निर्दोष आहे. अहो पण म्हणजे घेणाऱ्याच्या म्हणजे दोष असेल ना, असू द्या. घेणाऱ्याच्या म्हणजे जरी दोष असला, पण जे नाम घेतात त्याच्यात दोष नाही ना. जे नाम आहेत त्याच्यात दोष नाही. त्यामुळे दोष असणाऱ्यांनी जरी ते नाम घेतलं तर ते निर्दोष नाम घेणाऱ्याला निर्दोष बनवतं. आणि म्हणून नामाच्या बद्दलची ही स्पष्टता आहे. त्यामध्ये कोणताही विकार होत नाही, निर्विकार आहेत ते, दोषरहित आहे, व्यंग नाहीत म्हटले त्या ठिकाणी. आणि याचा संदर्भ देताना माऊली म्हणतात, स्मरे तो योगिया केवळ धन्य. योगी लोक देखील ते नामचिंतन करून धन्य होतात. याचं कारण नाम हे अव्यंग आहेत आणि अव्यंग नामाचं चिंतन करून योगी धन्य होतात. ह्या म्हणण्याचा अर्थ काय? आपण अनेकदा पाहिलं, अष्टांग योगाची साधना करताना साधक रिद्धिसिद्धीच्या संभ्रमात अडकू शकतो. रिद्धिसिद्धी त्याला त्रास देतात. तो ध्येयापासून च्युत होतो आणि मग साधना भंग होते. मग ती रिद्धिसिद्धीचे अडथळे येऊ नयेत याकरता ईश्वर आराधना सांगितली. ईश्वर प्रणिधानाद्वा तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थ भावनम. त्या भगवंताचं नामचिंतन तिथे पण सांगितलं. म्हणून योगामध्ये येणाऱ्या अडथळे, प्रतिबंध दूर व्हावेत याकरता योगी नामचिंतन करतात आणि साध्याला पोचून धन्य बनतात. करीत हरी हरी नलगे धन नलगे मोल नलगती बहुसाल कष्ट कीर्तन करिता काळ वेळ नाही नाही लागत. हरी सर्व काळ अविकळ, स्मरे तो योगिया धन्य केवळ. त्याचेनी दर्शने सर्व काळ सुपळ संसार होतसे. इथे त्याचेनी असं म्हणताना भगवंताच्या दर्शनाने किंवा भगवंताचं दर्शन ज्यांना झालं आहे अशा संतांचं दर्शन घडलं की संसार सुपळ होतसे. कारण काय आहे? महत्संगस्तु दुर्लभः अगम्यो अमोघश्च. संतांची संगती दुर्लभ आहे, अगम्य आहे, पण ती व्यर्थ जात नाही. आणि व्यर्थ जात नसल्यामुळे त्या संतांच्या संगतीचा फायदा या भवसागरातून तरण्यासाठी होतो. आणि म्हणून त्याचेनी दर्शने
सर्व काळ संसार सुफळ होत असे. ज्ञानदेवी जप केला, मन मुरडोनी हरी ध्याईला, तेने सर्वांगी निवाला, हरीच झाला निजांगे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवी मन मुरडोनी जप केला. ज्ञानदेव म्हणे मन मुरडोनी हरी ध्याईला, तेने सर्वांगी निवाला, निजांग झाला हरीच. त्यात पहिलं वाक्य आहे, ज्ञानदेव म्हणे मन मुरडोनी हरिजप केला. इथे मन मुरडोनी हरिजप केला म्हणजे मनाला अंतर्मुख केलं. म्हणजे मानसिक जप केला. मानसिक जपाचं फल हे उपांशु आणि वाचिक जपापेक्षा कैक पटीने अधिक आहे. आणि तो जप मनाला अंतर्मुख होऊन केल्यामुळे झालं काय, ज्या नामाचा जप केला त्या नामाचा जप करता करता त्याच ज्याचं नाम आहे त्या हरीला सुद्धा त्या अंतर्मुख होऊन त्या मनाने त्या हरीचं ध्यान केलं. आणि म्हणून मन मुरडोनी हरी ध्याईला, मनाला अंतर्मुख करून त्या हरीचं ध्यान केलं. त्याच्या अगोदर मनाला अंतर्मुख होऊन त्या हरीचं चिंतन केलं आणि नंतर ध्यान केलं. आणि ध्यान करता करता तो हरी सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, चराचर सृष्टीचं तो अधिष्ठान आहे, तो दिव्य आहे, असं चिंतन करता करता तशी भावना केली, तसा विचार केला. आणि तसे भावना आणि विचार केल्याबरोबर त्या विचाराचा आणि भावनेचा परिणाम संपूर्ण शरीरामध्ये झाला. त्याने सर्वांगी निवाला, त्याने अंतःकरणातल्या सगळ्या वृत्ती शांत झाल्या. वृत्ती या हरिरूप झाल्या, वृत्ती या ब्रह्मरूप झाल्या, निर्वृत्तिक स्थिती झाली. किंबहुना अंतर्मुखतेमुळे केलेलं ध्यान, अंतर्मुखतेमुळे झालेलं चिंतन आणि त्याप्रमाणे केलेली भावना, अंतःकरणाच्या वृत्ती शांत झाल्या. इथपर्यंत नाही, आता चिंतन करणारा आता हरिरूप झाला, हरीच झाला निजांगी. स्वतःच्या अंगाने तो हरिरूप झाला. मग जर एवढी अनुभूती त्या नामाच्या चिंतनाने येत असेल तर विनाकारणच त्या पदपदार्थाच्या चिंतनामध्ये वेळ वाया घालवणं म्हणजे ही केवळ टवाळी आहे, ही केवळ खटपट आहे. त्याऐवजी त्या हरिनामाचं अनुसरण जर केलं तर सर्व तीर्थाचं, सर्व शास्त्राचं सार आहे. त्या नामचिंतन केलं, त्याचं अनुसरण केलं तर स्वतःही मुक्त होतो, पूर्वजांनाही मुक्त करतो, मृत्यूचं भय राहत नाही, धनाचं मोल लागत नाही, कष्ट लागत नाही, वेळ लागत नाही. असं अव्यंग असणारं नामचिंतन ज्यांनी केलं त्यांचं दर्शन झालं तरी संसार सुफल होतो. मग असं हे नामचिंतन अंतर्मुख होऊन, मनाला अंतर्मुख होऊन करावं. मग अंतर्मुख होऊन जप करावा, त्याने सर्व वृत्ती शांत होतो, चिंतन करणारा हरिरूप होतो. ही नामसाधनाची सर्वोत्कृष्ट स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. ही त्यांच्या कृपेने प्राप्त व्हावी याकरता काया वाचा मनानं माऊलींच्या समाधीची नतमस्तक होऊया आणि थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.